factors of enzyme affect enzyme activity is the pH. So the hydrogen ion concentration has a marked effect on the charges on the ionizable groups. जर एखाद्या रिॲक्शनचा पीएच रेट हा चेंज होत असेल तर त्यामध्ये काय होत असते, इन्झाईम्स ॲक्टिव्हिटी हा अफेक्ट करत असते. पीएच जर इन्क्रीज झाला आहे तर हे ॲज लाईक अ टेम्परेचर सारखंच आहे. एक मिनिमम रेंजपर्यंत जे पीएच चेंज आहे तो जे रिॲक्शनचा रेट वाढवते, पण एकदा तो मिनिमम जो कुठला स्टेज आहे ते ऑक्युपाईड केली त्याच्यानंतर ती काय रिॲक्शन डिक्लाइन होत असते. फॉर एक्झाम्पल दिलं आहे ऑप्टिमल पीएच व्हॅल्यूज फॉर द मोस्ट एन्झाईम फॉल इन द रेंज ऑफ 6 to 8 दिलेलं आहे. बट देअर आर एक्सेप्शन. फॉर एक्झाम्पल पेप्सिन हे डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे इन द ह्युमन स्टमक वर्क बेस्ट ॲट पीएच. जे पेप्सिन आहे डायजेस्टिव्ह एन्झाईम ते ह्युमनच्या स्टमकमध्ये काय करते, बेस्ट पीएचवर काम करत असते. त्यानंतर आहे सच अन ॲसिडिक इन्व्हायरमेंट डिनॅचर्स मोस्ट एन्झाईम. जे ॲसिडिक इन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये डिनॅचर्स होते एन्झाईम्स. जसं स्टमकमध्ये काही ACL असल्यामुळे काही एन्झाईम्स आहे ते किल होत असते किंवा त्याचे फंक्शन करत नाही. त्यानंतर आहे इफेक्ट ऑफ एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. जर एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर काय इफेक्ट होते आणि कमी असेल तर काय इफेक्ट होते हे यामध्ये दिलेलं आहे. वेन सबस्ट्रेट आर यूज इन लार्ज एक्सेस. जर सबस्ट्रेटचा लार्ज एक्सेसमध्ये यूज केला तर वेलॉसिटी ऑफ द रिॲक्शन इज प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन. तर जे वेलॉसिटी आहे रिॲक्शनची ते प्रपोर्शनल असते कुठे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईमला. आणि वेन द सबस्ट्रेट इज इन एक्सेस द एन्झाईम इज सॅच्युरेटेड अँड द वेलॉसिटी ऑफ द रिॲक्शन इज मॅक्झिमम. If the enzyme concentration is double and the substrate is still in excess, the velocity should also double, because now we have twice as much saturated enzyme. The measurement of relative enzyme concentration is of importance in the purification of an enzyme. तर यामध्ये काय असते, सबस्ट्रेट जर जास्त असेल तर लार्ज एक्सेसमध्ये काय होत असते, वेलॉसिटी आर यूज इन लार्ज एक्सेस. सबस्ट्रेट जर लार्ज एक्सेसमध्ये यूज केला तर वेलॉसिटी ऑफ द रिॲक्शन ही प्रपोर्शनल असते कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईमला. त्यानंतर वेन द सबस्ट्रेट इज इन एक्सेस, सबस्ट्रेट एक्सेसमध्ये असेल एन्झाईम इज सॅच्युरेटेड होत असते अँड द वेलॉसिटी ऑफ द रिॲक्शन जो स्पीड आहे रिॲक्शनचा हा मॅक्झिमम होते. आणि इफ द एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन इज डबल, जे एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन हे डबल असेल तर सबस्ट्रेट इज स्टील इन द एक्सेस, द वेलॉसिटी शुड ऑल्सो डबल. त्यानंतर आहे इफेक्ट ऑफ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. तर इफेक्ट काय असते सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनचा, कीपिंग एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट and increase in substrate concentration result in a very rapid rise in velocity. जर एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज होत असेल तर त्याची वेलॉसिटी काय होत असते, इन्क्रीज होत असते. द मॅक्झिमम वेलॉसिटी इज अटेन इज डिनोटेड बाय द V मॅक्झिमम अँड द सबस्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ मॅक्झिमम वेलॉसिटी इज कॉल्ड मायकल मेंटनसन कॉन्स्टंट. तर एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकते, व्हॉट इज मायकल मेंटेन्स कॉन्स्टंट. तर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ॲट हाफ मॅक्झिमम वेलॉसिटी, जे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आहे हाफ मॅक्झिमम वेलॉसिटी त्याला काय म्हटले जाते, मायकल मेंटन कॉन्स्टंट, आणि डिनोटेड करते के स्मॉल एम. अँड के एम इज द ॲफिनिटी इंडेक्स ऑफ द एन्झाईम फॉर सबस्ट्रेट. लोअर के एम व्हॅल्यू इंडिकेट्स मोर ॲफिनिटी ऑफ द एन्झाईम फॉर सबस्ट्रेट अँड हायर के एम व्हॅल्यू इंडिकेट लेसर ॲफिनिटी. त्यानंतर आहे रेडॉक्स पोटेन्शियल. जे रेडॉक्स पोटेन्शियल आहे ते अफेक्ट करते एन्झाईम ॲक्टिव्हिटीला. तर मेनी एन्झाईम्स आर सेन्सिटिव्ह टू ऑक्सिडायझिंग अँड रेड्युसिंग एजंट. जे एन्झाईम्स आहे खूप सेन्सिटिव्ह असते ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंटला. अँड द कंपॅरेटिव्ह ॲबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन ऑर रिडक्शन ऑफ एन एन्झाईम इज नोन एज रेडॉक्स पोटेन्शियल. आणि जे कंपॅरेटिव्ह ॲबिलिटी आहे रेडॉक्स अँड ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शनची त्यालाच काय म्हटलं जाते, रेडॉक्स पोटेन्शियल म्हटलं जाते. आणि जे रेडॉक्स रिॲक्शनचीच डेफिनेशन आहे की जे ऑक्सिडेशन रिडक्शन सायमल्टेनियसली टेक्स प्लेस होते. तर रेडॉक्स पोटेन्शियल ऑफ एन एन्झाईम इज आयदर पॉझिटिव्ह असते किंवा निगेटिव्ह ड्यू टू रिलेटिव्ह ऑक्सिडायझिंग और रेड्युसिंग ॲबिलिटी इन कम्पॅरिझन टू हायड्रोजन. आणि रेडॉक्स पोटेन्शियल हे काय कशाला अफेक्ट करते, एन्झाईम ॲक्टिव्हिटीला. त्यानंतर आहे एन्झाईम इनहिबिटर्स. मेनी टाइप्स ऑफ मॉलिक्यूल एक्झिस्ट विच आर कॅपेबल ऑफ इंटरफेअरिंग विथ द ॲक्टिव्हिटी ऑफ एन इंडिव्हिज्युअल एन्झाईम. तर एन्झाईम ॲक्टिव्हिटीमध्ये जे काही मॉलिक्युल्स राहते ते इनहिबिट करत असते ॲक्टिव्हिटी
मेनी टाईप ऑफ मॉलिक्युल एक्झिस्ट विच आर कॅपेबल ऑफ इंटरफेअर करत असते ॲक्टिव्हिटीला. एनी मॉलिक्युल विच ॲक्ट्स डायरेक्टली ऑन अन इन्झाईम टू लोअर इट्स कॅटॅलिटिक रेट. तर काही मॉलिक्युल हे इनडायरेक्टली ॲक्ट होत असते रिॲक्शनमध्ये आणि ते इनहिबिट करत असते, जो रिॲक्शनचा रेट आहे तो कमी करत असते. सम इन्झाईम्स आर नॉर्मल बॉडी मेटाबोलाइट्स दॅट इनहिबिट अ पर्टिक्युलर इन्झाईम as part of the normal metabolic control of pathway. Either other inhibitors may be foreign substances such as drugs or toxin. काही जे काही जे आहे इनहिबिटर ते आपल्या बॉडीमधलेच राहते, मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये ते इन्वॉल्व राहते. आणि अदर जे इनहिबिटर्स राहते ते फॉरेन सबस्टन्सेस राहते, अटॅक करत असते आपल्या बॉडीमध्ये, सच ॲज ड्रग्स, टॉक्झिन्स, वेअर द अफेक्ट ऑफ इन्झाईम आयदर थेरिओपेटिक और ॲट द अदर एक्स्ट्रीम लिथल. ते आपल्या बॉडीला अफेक्ट करत, इन्झाईम ॲक्टिव्हिटीला अफेक्ट करत आहे. तर इन्झाईम इनिबिशन मे ऑफ 2 मेन टाईप्स, इरिव्हर्सिबल अँड रिव्हर्सिबल. तर विथ रिव्हर्स इनिबिशन इटसेल्फ बिंग सबडिवाइड इन टू कॉम्पिटिटिव्ह अँड नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. 2 टाईप्सचे इनिबिटर्स आहेत, रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल. तर if the inhibitor attached to the enzyme by covalent bonds, inhibition is usually irreversible. तर irreversible हे कशाने अटॅच होते, कोवॅलंट बॉन्डनी. आणि मेनी इन्झाईम इनिबिटर्स बाइंड टू अन इन्झाईम टू वीक इंटरॅक्शन. तर वीक इंटरॅक्शन्सनी जे अटॅच होतात त्याला रिव्हर्सिबल म्हणते, म्हणजे ते कधी चेंज होऊ शकते. सम रिव्हर्सिबल इनिबिटर्स रिसेंबल द नॉर्मल सबस्ट्रेट मॉलिक्यूल अँड कम्पेट फॉर एंट्री इन टू द ॲक्टिव्ह साईट. दिस मिमिक्स कॉल्ड कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स अँड रिड्यूस द प्रोडक्टिव्हिटी ऑफ इन्झाईम बाय ब्लॉकिंग सबस्ट्रेट. ते काय करते, रिड्यूस प्रोडक्टिव्हिटी, त्या जे सबस्ट्रेट आहे त्याला ब्लॉक करून टाकते फ्रॉम एंटरिंग ॲक्टिव्ह साईटपर्यंत त्याला पोहोचू देत नाही. दिस काइंड ऑफ इनिबिशन कॅन बी ओव्हरकम बाय इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट so that as active site become available for substrate molecule, then inhibitor molecules are around to gain entry to the site. And next आहे in non-competitive. The non-competitive काय, do not directly compare with the substrate. ते directly compare with substrate राहत नाही to bind to the enzyme at the active site. ते काय करते, रिॲक्शन बाय बाइंडिंग टू अनदर इन्झाईम ॲट द ॲक्टिव्ह साईट, आणि ते ऑब्स्ट्रॅक्ट इन्झायमॅटिक रिॲक्शन बाय बाइंडिंग टू अनदर पार्ट ऑफ इन्झाईम. सो दिस इज द नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्समध्ये ते डायरेक्टली सबस्ट्रेटला बाइंड होते आणि ते ब्लॉक करत असते. नॉन कॉम्पिटिटिव्हमध्ये ते अपोजिट राहत असते. टॉक्झिन्स अँड पॉयझन्स आर ऑफ्टेन इरिव्हर्सिबल इन्झाईम. जे टॉक्झिन आहे, पॉयझन आहे, इरिव्हर्सिबल इन्झाईम्स आहे. इनिबिटर्स फॉर एक्झाम्पल आहे सारिन, अ नर्व गॅस दॅट कॉज द डेथ ऑफ सेव्हरल पीपल अँड इंजुरी टू मेनी अदर्स वेन इट वॉज रिलीज. त्यानंतर आहे in the nervous system, other example include the pesticide DDT and parathionin, inhibitors of key enzyme in the nervous system. Finally many antibiotics are inhibitors. जे antibiotics आहे ते काय, inhibitors राहते. Example आहे penicillin, block the active site of enzyme that many bacteria used to make their cell walls. And enzyme inhibitors जे आहे that are metabolic poison may give the impression that enzyme inhibition is generally abnormal and harmful. So this is the factors which are affect the enzyme activity.